या पुण्याने पावन हद्द नगरीमध्ये यावर्षी येणाऱ्या अधिक ज्येष्ठ मासाच्या निमित्तानं 3 दिवसीय दिव्य पारायण नामसंकीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। त्याचबरोबर पट्टाभिषेक वर्धापन दिन या ठिकाणी सोहळा साजरा होणार आहे। यामध्ये अनेक साधू संत उज्जैन जगद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांचं आगमन होणार आहे। त्याचबरोबर या 3 दिवसामध्ये अनेक संप्रदायातील अनेक संत महंत, ज्यामध्ये अनेक संप्रदायात म्हणण्यापेक्षा अनेक पंथातील, सूत्रातील, गोत्रातील सर्व साधू संत एकत्रित आणण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत। त्यामध्ये जैन समाज असेल, बौद्ध समाज असेल, शीख समाज असेल, बंजारा समाज असेल, त्या नाथ संप्रदाय असेल, दत्त संप्रदाय असेल, अशा अनेक संप्रदायातील संत आम्ही या ठिकाणी आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। त्यामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा ही सुंदर अशा ठिकाणी तयार केलेली आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी असेल, विद्यार्थ्यांसाठी असेल, आम्ही या ठिकाणी कार्य करणार आहोत। त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी म्हणायला गेलं तर सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांची आम्ही म्हणजे माझे गुरुमाऊली ज्यांनी मला या क्षेत्रामध्ये आणलं, या धर्माचं कार्य करण्यासाठी मला त्यांनी प्रेरणा दिली। नव्हे सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींनी सागरखेडा नगरीमध्ये 2008ला आणि 2014ला जे संत संमेलन घेतलं होतं, त्या धर्तीवर या हद्द नगरीमध्ये हे संमेलन आम्ही या ठिकाणी घेणार आहोत। त्यामध्ये सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांची आम्ही एक विद्यार्थ्यांसाठी आम्ही ग्रंथतुला करणार आहोत। या ग्रंथतुलीमध्ये MPSC UPSC जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांना मार्गदर्शन व्हावं, त्या अनुषंगानं आम्ही MPSC UPSCचे पुस्तकं मागवून त्याच्यामध्ये आम्ही तुला करणार आहोत। त्याचबरोबर सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांनी दिलेला जो आम्हाला ज्ञान आहे की सर्व संतांमध्ये आम्ही राहिलो गेलो पाहिजे, आम्ही सर्व एकत्रित आलो पाहिजे। त्या धर्तीवर सर्व संतांना आम्ही या ठिकाणी 21 मे रोजी आवाहन करणार आहोत। त्याचबरोबर सर्व हदगाव नगरी आणि पंचक्रोशीतील सर्व सद्भक्तांसाठी आम्ही प्रसादाचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी यावं आणि सर्वांनी आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं एवढी या ठिकाणी मी अपेक्षा करतो। या कार्यक्रमाला प्रमुख कोण उपस्थित आहे? या कार्यक्रमामध्ये धार्मिक क्षेत्रातून श्री 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 1008 श्रीमंत जगद्गुरू सिद्धलिंग राजर्षी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैन, त्याचबरोबर श्री 108 वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली सागरखेडा, त्याचबरोबर श्री परमपूज्य वात्सल्य शिरोमणी उपाध्याय श्री 108 विशेष सागरजी महाराज जैन मुनी हे देखील उपस्थित राहणार आहेत। त्यामध्ये श्री श्री 108 महंत श्री डॉक्टर धनेश्वर भारती गुरु आनंद भारती महाराज दत्त संस्थान यांना आम्ही निमंत्रण केलेलं आहे, पण गादीच्या नियमानुसार ते या ठिकाणी जरी नाही आले तरी त्यांनी आशीर्वाद रूपी पत्र आपल्याला पाठवणार आहेत। त्याचबरोबर शीख धर्मगुरू श्री ज्ञानी तन्वीर सिंगजी महाराज सचखंड साहिब गुरुद्वारा नांदेड हे देखील या ठिकाणी उभा येणार आहेत। परमपूज्य बंजारा धर्मगुरू श्री बाबासिंगजी महाराज पोहरादेवी संस्थान हे देखील उपस्थित राहणार आहेत। महंत श्री कवीश्वराचार्य माहूर बाबाजी देवदेवेश्वरी संस्थान माहूर महानुभव पंथाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी येणार आहेत। त्याचबरोबर परमपूज्य भदंत दयानंदजी महाथेरो बौद्ध धर्मगुरू हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। परमपूज्य श्री नामदेव महाराज उमरजकर धाकटे पंढरपूर ज्याला ओळखलं जातं असे हे वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत। परमपूज्य महंत श्री गोपालनाथजी महाराज रतनगड श्री नाथ संप्रदायाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर वीरशैव संप्रदाय असेल, वारकरी संप्रदाय असेल, दत्त संप्रदाय असेल, त्यामध्ये गोवत्स सद्गुरू बालयोगी व्यंकटेश्वर महाराज उपस्थित राहणार आहेत आणि अनेक साधू संत या ठिकाणी उपस्थित राहून या सर्व सद्भक्तांना मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहेत। व राजकीय क्षेत्रातून श्री माननीय श्री अशोकरावजी चव्हाण, त्याचबरोबर आमदार, खासदार आणि अनेक राजकीय क्षेत्रातून अनेक गणमान्य मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आयोजन कोण? या पूर्ण कार्यक्रमाचं आयोजन कस्तुरी देशमुख मंगल कार्यालयाच्या बाजूला ते माहूर संस्थांची जी जागा आहे त्या जागेमध्ये त्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, पूर्ण खाण्यापिण्याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे। त्या ठिकाणी भक्त निवाससाठी आपण कस्तुरी देशमुख मंगल कार्यालय त्या ठिकाणी केलेलं आहे। त्यामध्ये असलेले सर्व रूम्स हे सर्व येणाऱ्या साधू संतांसाठी एक सद्गुरू निवास म्हणून आपण त्या ठिकाणी केलेला आहे। त्याचबरोबर
पिंटू देशमुखचं जे घर आहे त्याच्या घराच्या मागे पूर्ण जेवणाची व्यवस्था आहे आणि जी माहूरची समोरची जागा आहे त्या जागेमध्ये पूर्ण कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. या पूर्ण कार्यक्रमामध्ये अगदी 3 दिवसाचा तिथे मिळालेला संधी आहे. त्या संधीचं सोनं करून घेण्यासाठी आपण सर्व सद्भक्ताने या कार्यक्रमामध्ये यावं आणि आपलं जीवन सर्वांनी कृतार्थ करून घ्यावं एवढं सर्वांना आव्हान आहे. आणि येणाऱ्या 2 मे 2026 रोजी ठीक दुपारी 11 वाजता या ठिकाणी कार्यक्रम संदर्भामध्ये एक मीटिंगचं आयोजन आम्ही करणार आहोत. त्यामध्ये सर्व समिती स्थापन होणार आहेत. त्यामध्ये भोजन समिती असेल, स्टेज समिती असेल, मिरवणूक समिती असेल, अशा अनेक समित्या या ठिकाणी स्थापन करणार आहोत. पण आपण सर्वांनी अगदी जास्तीत जास्त संख्येनं या मीटिंगमध्ये यावं आणि या कार्यक्रमामध्ये येऊन आपलं जीवन सर्वांनी कृतार्थ करून घ्यावं हे सर्वांना माझं एक आव्हान आहे.